तो ब्लेड घेऊन आला होता तुला मारायला. अजिबात सोडू नको. मार मार, अजून मार त्याला. अरे अरे पोलीस पोलीस पोलीस. अरे कोणी आहे का तिकडं? अरे बघा त्याला मारतायत. अरे लवकर या लवकर. अरे कोणीतरी या लवकर. सोड त्याला, सोड त्याला, सोड त्याला. जाधव त्याला पकडतो मी. इथे लक्ष ठेवा. पकडतो. थांब रे, थांब. आई मी येते. हे बघ संध्याकाळी खूप उशीर होईल. वाट बघत बसू नको. मी येतेच. ठीक आहे, हे खा. नाही आई आता पोहे वगैरे काय देतेस आता नको. शर्ट तयार आहे. थँक्यू ताई. आणि चहा. अरे यार चहा पोहे वगैरे ताई, नको. चहा अगं, घेऊन जा. ज्योतिताई, ऐक माझा चहा घे ना पटकन. अगं हा, किती गरम आहे चहा. आता नकोय मला. गार करून आणायचा ना. तू हे घाल. अरे आमच्याकडे चहा गरमच पितात. तुमच्याकडे काय वेगळी स्कीम आहे का? तरी पण मला नकोय चहा. बरं चहा गरम आहे ना, मग हे खाऊन घे. अगं आई खरंच नकोय. मी बाहेर काहीतरी खाईन ना. आता राहू दे. 5 मिनिटं उशीर झाल्याने काही होणार नाही. खा. अरे होतं ताई. आता सगळे ऑफिसला जायला बाहेर पडतात की नाही. मग आता भाडी जास्त मिळतात. अगं वा आई, अगं किती सुंदर झालेत पोहे. आहेत ना, मग शांतपणे बस आणि खा आणि जा. नाही आई मला खरंच जावं लागेल. मला आज टार्गेट पूर्ण करायचंय म्हणजे करायचंय. कसलं टार्गेट? अगं काल मी 1000 रुपये कमवले ना. आज मला 1500 रुपये कमवायचे म्हणजे कमवायचे. हेच माझं टार्गेट आहे. नको काळजी करू. तू तुझं टार्गेट पूर्ण करणार. पण हे आधी खाऊन घे. आई अगं मला खरंच नकोय. तुम्ही ऐका ज्योतिताई एक हे बघ कीर्ती, मी तुला काही कॉलेजला वगैरे सोडणार नाहीये. काय गरज नाहीये त्याची. मी तुझी पाण्याची बॉटल द्यायला आलेली. हे घे. बाहेर ऊन आहे, सारखं पाणी पित राहा. सॉरी चला मी आता येऊ का? मी पळते. डबा तरी वेळेवर खा. ऐका रे, ती ज्योती आज पण रिक्षा घेऊन येणार. काही झालं तरी तिला इथे टिकू द्यायचं नाहीये. पण मी काय म्हणतो भाऊ, जाऊ दे ना. आपण कशाला याद पडायचं. तिचा भाऊ आत्ताच गेलाय आणि तिने रिक्षा चालवली म्हणून आपलं काय बिघडलं. किती केलं तर ती मुलगीच ना. ए शाण्या, पोरगी आहे ना म्हणूनच धंदा नाही करायला द्यायचा आहे. म्हणजे त्या डोक्यात काय ग्रीस भरले का रे? अरे ती मुलगी म्हणून रिक्षा चालवणार. मग एक मुलगी रिक्षा चालवतीये हे बघून सिंपत्ती म्हणून गिऱ्हाईक तिच्या रिक्षात बसणार. हे असं झालं ना, मग बसा सगळ्यांनी तुंतुने वाजवत बसा. काल एवढा मोठा राडा झाला तरी पण 1000च्या वरती धंदा झालाय तिचा. तुझा किती झालाय काल धंदा? किती झाला? नाही म्हणजे माझा धंदा झाला असता, पण सकाळी सकाळी मी गॅस भरायला गेलो ना तर तिथं खूप मोठी रांग होती. सकाळची पार दुपार झाली. मी तर माझा बी गल्ला भरला असता. गॅस भरताना जेवढं नुकसान होतंय तेवढंच बस आहे. अजून नुकसान व्हायला नको. पण मी काय म्हणतो, आपण तिला आहे ना एकदम लांबचं भाडं देऊन टाकू. मग कशाला येते ती इथं दिवसभर? नाही नाही नाही, सापाच्या पिल्ल्याला दूध पाजायचंच कशाला? ती पोरगी आहे ना पक्की शाणी आहे, तयार आहे ती. तिला जर का आपण इथे एंट्री दिली ना, उद्या आपल्याला जड जाईल ती. ते काही नाही, लांबचं जवळचं कोणतंच भाडं तिला मिळू द्यायचं नाहीये. अरे शेवटी आपल्याला पण घर चालवायचं आहे. आजारपण आहेत, मुलांचे शिक्षण आहेत. काय आपला धंदा कसा होणार आहे? कोण येणार आहे आपल्या मदतीला? काल तिच्याकडे जे 1000 रुपये गेलेत ना, ते आपल्या हातात पडले असते. ते काही नाही, काही झालं तरी तिला इथे टिकू द्यायचं नाही म्हणजे नाही. एवढी हौस आली आहे ना तिला पैसा कमवायची, मग विकून टाका म्हणाव ती रिक्षा. मी घेतो विकत. तिला इथे टिकू नाही द्यायचं. मला पण तेच वाटतंय. आज ही एक बाई रिक्षा चालवतीये, हिला बघून अजून बायका रिक्षांची लाईन लावतील. मग आपण काय करायचं? आता तिला अडवायचं कसं? तो मनोज आणि पूर्ण युनियन तिच्या पाठीशी आहे. 2 दिवसात तिला बॅच पण मिळेल. असं आहे का? ठीक आहे. नाही आता तिला सरळ सांगून कळत नाहीये ना, आता वाकड्यात शिरावं लागणार. तिच्या गेलेल्या भावाचं भांडवल करून ती गिराईक मिळवते ना.
आता आपण तीच गोष्ट वापरून सगळे गिराईक तिचे तोडायचे. आजपासून तिला एकही भाडं मिळू द्यायचं नाही. म्हणजे नेमकं काय करायचं दादा? कळेल तुम्हाला. फक्त मला साथ द्या. त्या मोठ्या बाता करते ना, आता तिच्या मुळावरतीच घाव घालायचा. मग बघूयात त्यातनं कशी काय सावरते. एकदा का तिच्या अपयशाची यशस्वी कहाणी तयार झाली ना, परत मग कोणाची हिंमत नाही होणार आहे असं काहीतरी करायचं. रिक्षा खाली आहे का? नाही म्हणजे थोडं लांब जायचं होतं. या बसा. हा तर कालचाच माणूस दिसतोय. आज परत बहुतेक याचा रोजचा रस्ता असेल. असो, आपल्याला काय, पहिलंच भाडं आहे. नाही म्हणायला नको बाबा. इथे दुखतंय का थोडं? चेहऱ्याला फक्त थोडा मुकामार लागलाय. एक काम करा, तो पाय सरळ करा, हात करा एकदा. ठीक आहे, जास्त काही मेजर नाही आहे. माझ्याकडच्या काही गोळ्या देतो, त्या फक्त वेळच्या वेळी द्या यांना. ठीक आहे डॉक्टर, थोडा आराम करू द्या त्यांना आणि काळजी घ्या. मला एक गोष्ट नाही कळली, काल रात्री तू त्याला मारता मारता असा अचानक का थांबलास? रे तू तर त्याला इतका हाणला होतास ना, अजून एक दणका दिला असतास ना तर तू आज सकाळीच उठला असता. मग तू असा अचानक का थांबलास? कारण काय? काय तो मध्येच मारायचा थांबला हं? का? काय माहित. आधी तर माझ्या माणसाने त्याला खूप मारला. मध्येच काय झालं काय माहित. अचानक तो थांबला आणि स्वतःच मार खायला लागला. पण असं का करेल तो? अरे तू तर जिंकत होतास, मग असं अचानक काय झालं? आणि मार तर इतका खाल्लायस ना की पार काळा निळा पडलायस. मला माहिती आहे तू हे मुद्दाम केलंस ना. कारण काय? अरे बोल ना, का मार खाल्लास तू एवढा? एवढं हुशार निघालं की. म्हणजे मला काही कळलं नाही. लाच खाऊन खाऊन बुद्धीला गंज चढलाय तुझ्या. जरा बदाम खात जा, बदाम. अरे आपण त्याला मारायला आपल्या माणसाला का पाठवलं होतं? कारण तो चिडून आपल्या माणसाला मारेल हां आणि मग त्यांच्यात मोठी मारामारी होईल. हां, मग त्याचा आपल्याला काय फायदा झाला असता? कारण जर मारामारी झाली असती तर याची बातमी दुसऱ्या दिवशी पेपरात आली असती आणि मग आपला मुलगा कस्टडीत पण मारामारी करतो याचा त्रास त्या पुरुषोत्तमला झाला असता. नाही 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 नाही, त्या दीपला हलक्यात घेऊन चालणार नाही. एवढं सगळं प्लॅनिंग केलं, एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या की त्या पुरुषोत्तमचा अपमान व्हावा, पुन्हा त्याची मान चार चौकात खाली जावी. छे, त्या पोरानं वाचवलं बापाला.